नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार. आपणा सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत द रोड नॉट टेकन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. ही जी काही कविता आहे ही FIBCom AAC इंग्लिशसाठी आहे. खूप जणांची ओरड असते की कविता किंवा चॅप्टर हा जर इंग्लिशमध्ये असेल तर आम्हाला समजत नाही. ही जी काय ओरड आहे तर आपण ते सगळं आधी मराठीत पाहणार आहोत आणि ते नंतर इंग्लिशमध्ये सुद्धा बघणार आहोत. म्हणजे मराठीमध्ये समजून घेण्यासाठी मातृभाषा मराठी भाषा असल्यामुळं सोपं जाईल आणि इंग्लिशमध्ये लिहायला तर लागेल, त्यामुळं इंग्लिशमध्ये सुद्धा आपण ती घेणार आहोत. त्यामुळं मराठी सारांश त्याचा घेऊन घ्या आणि समजून घेऊयात. चला तर सुरुवात करूया. द रोड नॉट टेकन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट त्याचं विस्तृत मराठी सारांश 2000 शब्दामध्ये आपण बघणार आहोत. रॉबर्ट फ्रॉस्ट हे अमेरिकेतील एक प्रख्यात कवी. त्यांच्या कवितांमध्ये निसर्गदृष्टी, मानवी जीवनातील द्वंद्व, निवडी व अनुभव या गोष्टींना फार महत्त्वाचे स्थान आहे. द रोड नॉट टेकन ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय व अभ्यासली जाणारी कविता आहे. वरकरणी ही कविता जंगलात चालणाऱ्या प्रवाशाची गोष्ट सांगते, पण खोलवर विचार केला तर ती माणसाच्या जीवनातील मोठ्या प्रश्नांना भिडते. तो प्रश्न कोणता? तर मी कोणता मार्ग निवडू? माझ्या निवडींनी माझे आयुष्य कसे बदलेल? जर मी दुसरा मार्ग निवडला असता तर काय झाले असते? हा प्रश्न कायम आपल्या मनामध्ये असतो. कवितेची दृश्य मांडणे. कवी एका पिवळसर जंगलात उभा आहे. 2 वाटा एकत्र येऊन फुटलेल्या आहेत. तो प्रवासी दोन्ही रस्ते पाहतो. एकाच वेळी दोन्ही चालता येत नाहीत, म्हणून त्याची निवड करावी लागते. त्याला पहिला रस्ता आकर्षक वाटतो, पण दुसरा रस्ता गवताळ असून फारसा वापरलेला नाही, म्हणून तोच रस्ता निवडतो. त्याच वेळी तो स्वतःला सांगतो की पहिला रस्ता मी कधीतरी नंतर चालीन, पण त्याला माहीत आहे की जीवनात एकदा निवड केली की परत मागे वळून येणे फार अवघड असते. शेवटी तो मी कमी चाललेला रस्ता निवडला आणि हाच निर्णय माझ्या जीवनात सर्व फरक घडवून गेला, असं त्याला वाटतं. 2. जीवनाशी जोडलेले तत्त्वज्ञान. आता या सर्वांचा जीवनाशी काय संबंध आहे? ही कविता एखाद्या जंगलातील प्रवाशाची गोष्ट नाही, तर मानवाच्या जीवनातील निर्णय प्रक्रियेचे तत्त्वज्ञान आहे. आपण दररोज लहान मोठे निर्णय घेत असतो. प्रत्येक निर्णय आपल्याला एका मार्गावर नेतो, तर दुसरा मार्ग कायमचा मागे राहतो. आपण 2 गोष्टी एकाच वेळी अनुभवू शकत नाहीत. म्हणून निवड करताना धैर्य, आत्मविश्वास आणि दूरदृष्टी आवश्यक आहे. निवडीचे द्वंद्व. आपण जेव्हा निवड करायला जातो तेव्हा आपल्याकडं पर्याय असले की आपली धांदळ उडते. त्यामुळं निवड करताना जे द्वंद्व आपल्या मनामध्ये चालतं त्याबद्दल. माणसाच्या जीवनात नेहमीच 2 पर्याय असतात. सुरक्षित पण सर्वसाधारण रस्ता, जो सर्वजण जे करतात तो मार्ग. धोकादायक, नवा, अल्पप्रचलित रस्ता, ज्यामुळे जीवन वेगळे घडू शकते. आता एक असतो की सगळेजण त्याच रस्त्यावर जातात, आपल्याला सुरक्षित वाटतो. आणि धोकादायक रस्ता असतो तो दुसरा, जो कमी वापरलेला असतो, पण तिथं आपण काहीतरी वेगळा करण्याचा, काहीतरी आपला सामर्थ्य दाखवण्याचं तिथं आपल्यासाठी मार्ग असतो. फ्रॉस्ट यांच्या कवितेतला प्रवासी दुसरा रस्ता निवडतो. याचा अर्थ त्याने समाजाच्या नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारला. हाच संदेश कवितेचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ दी पोएम काय आहे की समाजाने रूढीजात किंवा एक वाट पडून दिली की त्याच मार्गाने चालायचं, किंवा समोरचा चालला म्हणून आपण त्याच्या मागे चालायचं, ही आंधळी जी वृत्ती आहे ती आपण कुठंतरी मागे सोडायला किंवा तिथून पुढं आपण नवीन मार्गाने चालायला सुरुवात करायला पाहिजे आणि ती चौकट तोडून काढायला पाहिजे. हा या कवितेचा केंद्रबिंदू आहे. 4. कविता वाचताना उठणारे प्रश्न. आपण जेव्हा कविता वाचतो तेव्हा प्रश्न काहीतरी मला कवी विचारतो. तर कोणते प्रश्न ते? जर त्याने
दुसरा मार्ग निवडला नसता तर काय झाले असते? 2. खरोखरच दोन्ही रस्त्यात काही फरक होता का, की तो निवडलेला फरक असल्याचे महत्त्व देतो आहे? निवड म्हणजे नशिबाची देणगी की व्यक्तीची जबाबदारी? हे जे काही प्रश्न आहेत, आपल्याला जेव्हा आपण कविता समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे प्रश्न आपल्याला पडतात. पण या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतःच शोधली तर त्या कवीचा किंवा त्या व्यक्तीचा आपल्याला व्यक्तीबद्दल माहिती न होता आपण आपल्या जीवनातील जे काही निर्णय द्वंद्व असतं तर ते स्वतःच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. हे प्रश्न कवितेला अधिक सखोल आणि तत्त्वज्ञान प्रधान बनवतात. सामाजिक संदर्भ. आजच्या काळात बहुतेक लोक नोकरी मिळवणे, सुरक्षित मार्ग निवडणे हाच पर्याय निवडतात. पण काही लोक धाडसाने वेगळा मार्ग निवडतात. उद्योजकता, समाजकार्य, संशोधन, कला. समाजातील खरी प्रगती याच कमी चाललेल्या वाटेने जाणाऱ्यांमुळं घडते. फ्रॉस्टची कविता अशा लोकांसाठी प्रेरणादायी ठरते. आता एक काय, समाजाने घालून दिलेली चौकट की शिकायचं आणि शिकलं की नोकरी मिळवायची, हा एक सुरक्षित मार्ग आहे ज्या मार्गावरती सर्वजण चालतात. परंतु काही लोक असे असतात की वेगळीच समाजापासून काहीतरी वेगळं करून दाखवायचं, आपलं व्यक्तिमत्व, आपली ओळख हे काहीतरी वेगळी असली पाहिजे या दृष्टिकोनातून ते स्वतः एक अंतर्प्रेन्योर म्हणजे उद्योजकता, समाजकार्य, सोशल सर्व्हिसमध्ये जायचं किंवा एखादा सायंटिस्ट बनायचं, काहीतरी कलाकार बनायचं, असं ते स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः घडवतात आणि आपलं नाव समाजापुढं आणतात. आणि हा जी काही कमी चाललेली वाट आहे ती सर्वांनी, जी नवीन पिढी आहे त्यांनी ती निवडावी, ही या कवीची महत्त्वाकांक्षा आहे. आणि ती त्यांनी आपल्या शब्दरूपाने, या कवितेच्या रूपाने या सर्वांसोबत प्रेरणा म्हणून ठेवलेली आहे. 6. वैयक्तिक जीवनाशी संबंध. ही कविता फक्त कविता नसून तर त्याचा वैयक्तिक जीवनाशी आपला संबंध येतो. तो कसा, तर विद्यार्थ्याने करिअर निवडताना 2-3 पर्याय असतात. योग्य तेव्हा स्वतःची आवड ओळखून निर्णय घ्यायला हवा. नोकरी व व्यवसाय यामध्ये द्वंद्व असते. सुरक्षिततेपेक्षा आत्मसंतोष निवडणे कधी महत्त्वाचे ठरते. आता काय की आपल्यापुढं जेव्हा आपण 12वी करतो त्यापुढं 10वी झालीच की सायन्स, कॉमर्स, आर्ट ह्या 2-3 पर्याय आपल्यापुढं असतात. तिथंच आपली निवड चुकली किंवा हुकली. त्यानंतर जेव्हा 12वी आपण सुटतो तेव्हासुद्धा आपल्यापुढं 3 सायन्स, कॉमर्स, आर्ट अशा या संधी असतात. तर बहुतेक या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये तर जास्त स्कोप असतो निवडीसाठी, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी स्कोप असतो. त्यामुळं त्यांना ते काय करतात, जे मोजकेच पर्याय असतात त्यातून आपल्याला जे सोपं वाटेल तो निर्णय घेतात आणि नेहमी सुरक्षित बाजूकडे आपली वाटचाल करतात. त्यामुळं होतं काय की ते आपल्या स्वतःच्या त्या निवडीमुळं आपला जो आत्मसंतोष असतो, सेल्फ सॅटिस्फॅक्शन आपण त्याला म्हणतो, ते विसरून जातात किंवा ते त्याच्या मागं लागत नाहीत. आणि काही दिवस ते काय करतात, काही दिवसात जो त्यांनी पर्याय निवडलेला असतो, जो त्यांना सोपा वाटतो बाकीच्यांच्या कडं बघून जो निवडलेला असतो, त्यामुळं त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटत नाही. त्यांना सगळं काय कामात फक्त ते एक मशीन बनून जगतात, परंतु त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटत नाही त्या कामामधून. नाती, मैत्री, वैचारिक भूमिका यातही अनेक वेगळी वाट स्वीकारावी लागते. आता काय, खूप काही भूमिका आपल्याला या पृथ्वीच्या रंगमंचावरती आपल्याला
बजवाव्या लागतात. त्यामध्ये काय असतात, तर नाती सांभाळावी लागतात, मैत्री सांभाळावी लागते, काही वैचारिक भूमिका हे सुद्धा आपण स्वीकारतो. तर त्यात पण काही ऑप्शन असतात, बरोबर. तर ते ऑप्शन आपल्याला त्यामध्ये जो निर्णय घ्यावा लागतो तो सुद्धा विचारपूर्वक आणि योग्य तोच असला पाहिजे. त्यामुळं निर्णय क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. कवितेतील भावनिक छटा. कवी जेव्हा म्हणतो आय शॅल बी टेलिंग दिस विथ अ साय, तेव्हा त्यात संतोष किंवा थोडासा पश्चाताप दोन्ही आहे. म्हणजेच प्रत्येक निर्णयात काही मिळवले काही गमावले अशी भावना असते. जीवनात प्रत्येकाला हेच अनुभवावे लागते. काय आहे की आपल्याला काहीतरी मिळवायचं म्हणलं की काहीतरी गमावं लागतं, काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं असं आपण म्हणतो. आणि आपल्याला काही मिळालं की आपण आपल्याला संतोष तर होतो, म्हणजे आनंद तर होतोच, परंतु जी गोष्ट आपल्यापासून दुरावली गेली किंवा गमावली, आपण त्याचं सॅक्रिफाईस केलं, तर ती आपल्याला त्याचा पश्चाताप नेहमी आणि आयुष्यभर होत असतो. कविता व तत्त्वज्ञान. ही कविता एक्झिस्टेन्शियलिझम म्हणजेच अस्तित्ववाद या तत्त्वज्ञानाशी जोडली जाते. अस्तित्ववाद सांगतो की जीवनाला पूर्वनिर्धारित अर्थ नसतो. आपण घेतलेले निर्णयच आपले अस्तित्व व अर्थ घडवतात. आपण आपले भविष्य घडवणारे आहोत. आपल्याकडं एक म्हण आहे बघा, की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं आपण म्हणतो. त्यामुळं आपलं अस्तित्व आणि आपल्या जीवनाला आकार. असं म्हणतात की जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तेव्हा शिक्षक हे आपल्या जीवनाला आकार देतात. तर जीवनाला आकार हे आपण आपले स्वतः घेतलेले निर्णय, की शाळेतून सुट्टी मारायची का शाळेतून क्लास बंक करायचा, पळून जायचं, मित्रांसोबत कोणते मित्र निवडायचे, हे जे आपलं, किंवा अभ्यास करायचा किंवा नाही, सोशल मीडिया बघायचा का अभ्यास करायचा, हे जे काही आपले निर्णय आपण स्वतः घेत असतो, तर जीवनाला आपल्याला आपण पूर्वनिर्धारित असं काही अर्थ अजिबात नसतो. तर आपण घेतलेले निर्णयच आपलं अस्तित्व आणि आपली ओळख निर्माण करण्याची ती पायरी बनत असतात. त्यामुळं आपल्याला यश अपयश हे मिळत जातं आणि आपलं भविष्य हे घडत जातं. आणि भविष्य घडवायचं आणि भविष्य निवडायचं, तयार करायचं, त्याची शिडी ही आपण आपल्या निर्णयांद्वारे करत असतो. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता याच विचारांची काव्यात्मक मांडणी आहे. काव्यात्मक सौंदर्य. कवितेत सुंदर प्रतिमा, रूपक व अनुप्रास आहेत. येलो वूड, ग्रासी पाथ, ट्रॉडन लिव्ज या प्रतिमा डोळ्यांसमोर निसर्ग उभा करतात. कवीच्या भावविश्वाचा ताण वाचकापर्यंत पोहोचतो. म्हणजे कवीला जे काही अनुभव येतो, तो अनुभव त्याने त्या कमीत कमी शब्दरूपाने, कविता रूपाने त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यात सुद्धा एक लिटरेचरचा भाग किंवा एक कवितेचं उत्तम उदाहरण त्याने त्या शब्दांमधून मांडलेलं आहे. आणि कमीत कमी शब्दामध्ये त्याचं विचार कौशल्यसुद्धा आणि कविता लेखन कौशल्य हे सुद्धा त्यात मांडलेलं आहे. विस्तारित संदेश. निर्णयाला घाबरू नये. सर्वसाधारण मार्गच योग्य असेल असे नाही. धैर्याने निवडलेला वेगळा मार्ग जीवन बदलतो. प्रत्येक निवड ही एक प्रकारे आपली ओळख घडवते. निर्णय घेत असताना तो चांगला आहे, वाईट आहे, योग्य आहे, अयोग्य किंवा बरोबर आहे किंवा चूक आहे, हे जर बघत बसलं जास्त, तर निर्णय घेण्याला जर आपण घाबरलो तर आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळं निर्णय घ्यायला घाबरायचं नाही आणि आपण घेतलेला निर्णय हा योग्य कसा आहे त्या दृष्टिकोनातून आपण आपले प्रयत्न करायला हवेत. आणि जर आपला निर्णय चुकीचा असेल तर त्याला योग्य कसं बनवता येईल, त्याला सिद्ध कसा करता येईल, त्या पूर्णत्वाकडे कसे नेता येईल, त्याला धैर्याने सामोरं जाऊन त्याला एक आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कसा वापरता येईल आणि आपल्या जीवनाला कलाटणी किंवा टर्न आपण म्हणतो, टर्निंग पॉईंट, तर तो कसा करता येईल या दृष्टिकोनातून हा संदेश या कवितेतून दिलेला आहे. आधुनिक जीवनात उपयुक्तता. आता ही कविता रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी 1800 ते 1900च्या काळामध्ये लिहिलेली आहे.
त्याशी 1900 शतकामध्ये लिहिली आहे. तर ती आत्ताच्या 21व्या शतकामध्ये आणि 2025च्या काळामध्ये आपल्याला ती काय उपयुक्त आहे बाबा, त्यातून आपण शिकायचं काय, आणि पुस्तकात शिकायला भेटली म्हणून त्याचं महत्त्व काय, हे आपल्याला आधुनिक युगामध्ये कसं अनुभवायला मिळेल, त्याचा उपयोग काय, तर ती आपण बघणार आहोत. आजच्या स्पर्धात्मक युगात ही कविता विद्यार्थ्यांच्या विशेष महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडताना पुरेसे नुसते पैसे पाहू नयेत, आवड व क्षमता ओळखावी. सर्वजण हे जे करतात त्यामागे आंधळेपणाने धावू नये. आता होतं काय की आईवडिलांकडे पैसे असतात, मग पैसे असले की मुलांना वाटतं माझा मित्र जिकडे गेला आहे त्याच साईडने मला पण जायला पाहिजे. मला भलेही मार्क कमी असो, मला भलेही त्यातलं काहीही न येऊ, पण माझे मित्र जिकडे गेलेत मी तिकडं जाणार, ते जे करणार तेच मी करणार. म्हणजे सर्वजण सारख्या नसतात हे प्रत्येकाला कळत नाही, आणि ती आवड निवड आणि आपली क्षमता आपण कधीही ओळखत नाही, आणि त्या आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये किंवा स्वतःच्या क्षमतांकडे आपण कधीही पाहत नाही. त्यामुळं आपण पैशांकडे बघतो. काही वेळेस काय होतं की आपल्या क्षमता जास्त असते, पण पैसे नसल्यामुळं आपण पैशाकडे कमी जास्त बघितलं की आपण आपले निर्णय चुकवतो. यामध्ये आपली आर्थिक क्षमतासुद्धा इथं माती खाते असं आहे. आणि सर्वजण काय जे करतात तेच आपण करावं हे काही प्रत्येक वेळेस योग्य नाही. उद्योजकता, समाजसेवा, संशोधन हे सर्व कमी चाललेले मार्ग आहे, पण त्यातून मोठा फरक पडतो. ज्या वाटेवरती सर्वजण चाललेले आहेत ती वाट एकदा रुळलेली असल्यामुळं ती चालायला सोपी जाते. तिथं अडथळे कमी येतात, परंतु कमी चाललेली वाट ही आपल्याला अवघड जरी वाटत असली तरी पण ती जर आपण चॅलेंजेस स्वीकारले, कठीण प्रसंग स्वीकारले, त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत जातं आणि आपल्याला एक वेगळी ओळखसुद्धा मिळून जाते. निष्कर्ष, यातून निष्कर्ष काय घ्यायचा, तर द रोड नॉट टेकन ही एक कविता एक शाश्वत सत्य मांडते. आपण आपल्या जीवनाला शाश्वतेकडे घेऊन जायला पाहिजे, कारण की येणारी हे जे काही जन्म ते मृत्यूपर्यंतची जी काही सायकल आहे त्या सायकलमधून प्रत्येकजण जातोच, पण त्यातून खूप कमी लोक असतात जे शाश्वतेकडं, महात्मा गांधी, भगतसिंग, नंतर APJ अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, हे जे काही असतात, हे जे काही व्यक्तिमत्व आहेत, हे सुद्धा एक माणूस म्हणूनच होते, परंतु ते एक असामान्य व्यक्तिमत्वामध्ये ते का निवडले जातात, वेगळे पडले जातात, तर त्यामागं एकच सत्य आहे की त्यांनी फक्त त्यांच्या जीवनापुरताच विचार केला नाही, तर त्या सामाजिक रुळलेल्या बांधिलकीच्या फ्रेमवर्कमधून त्यांनी वेगळ्या वाटेने त्यांचं वेगळी वाट निवडली, आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून त्यांचं संघर्ष केला, आणि त्यातून त्यांना शाश्वत जे काही त्यांचं आजपर्यंत आपण ते गेल्यानंतरही आपण त्यांचं नाव घेतो, तर ती जी नाव आहे ती शाश्वतेकडे चाललेली, आणि ती शाश्वतता हेच शाश्वत सत्य आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा कसं आणता येईल, त्यांना आदर्श मानून देखील जीवनात आपण केलेल्या निवडींनीच आपले भविष्य घडते. रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या या कवितेतून आपल्याला धडा मिळतो की जीवनातल्या निर्णयांना सामोरे जाण्यास घाबरू नका. कमी चाललेली वाट निवडली तरी त्यात आपले वैशिष्ट्य दडलेले असते. प्रत्येक निवड आपल्याला घडवते, म्हणून स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहा. ही कविता केवळ साहित्याचा आनंद देत नाही, तर जीवनातील प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करणारी आहे. आता हा झाला संपूर्ण सार. या ठिकाणी आपण थांबूया.